पण सांगायचा मुद्दा हा, की त्या 2018च्या T20 मुंबई लीगच्या अंतिम सामन्यात हा शशांक सिंग त्या सामन्यातलं पहिलं षटक घेऊन आला होता आणि तेही अंतिम षटक आणि त्याच्या समोर जर कोण फलंदाज असेल, जो शिवाजी पार्क लॉयन्सकडनं तेव्हा खेळत होता, तो होता आक्रमक डावखुरा फलंदाज शिवम दुबे. खरं तर त्या सामन्यात एकही षटक टाकलं नसतानाही शेवटच्या षटकात जे टार्गेट होतं शिवाजी पार्क लॉयन्सला 26 धावा करायच्या होत्या शेवटच्या 6 चेंडूत आणि ट्राईम नाईटचा कर्णधार होता सूर्यकुमार यादव. मुंबई इंडियन्सचा जो आज महत्वाचा खेळाडू आहे, भारतीय T20 संघाचा आज कर्णधारपद तो भूषवतोय. त्याच्याकडे म्हणजे सूर्यकुमार यादवकडे शशांक सिंग गेला आणि त्यांनी त्याला सांगितलं, की हे अंतिम षटक जे आहे, ही अंतिम ओव्हर जी आहे, ती मी टाकणार आहे. हा आत्मविश्वास त्याला होता आणि तो कशामुळे होता? कारण तेव्हा सामन्यानंतर मी शशांक सिंगशी जेव्हा बोललो तेव्हा त्याने सांगितलं होतं, की मला आत्मविश्वास होता, की हे 26 धावा अर्थात त्याला माहीत होतं, की आपल्याला आपल्या गोलंदाजीवर फटके बसणार आहेत, षटकार, चौकार मारले जाणार आहेत. पण 6 चेंडूंमध्ये मी 26 धावा देणार नाही. हा आत्मविश्वास त्याने आपल्या कर्णधाराकडे व्यक्त केला आणि सूर्यकुमारनेही त्याच्या आत्मविश्वासाला बळ दिलं आणि त्यांनी त्याच्या हातात चेंडू सोपवला, की बिनधास्तपणे तुला तुझ्या स्किलला, तुझ्या आत्मविश्वासाला बॅक कर आणि तू हे शेवटचे 6 चेंडू टाक आणि आपल्या संघाला हा सामना जिंकवून दे.